नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं राजकारण आणि त्यांची रणनीती काँग्रेससाठी एखाद्या भयस्वप्नासारखी राहिलेली आहे. देश बऱ्यापैकी काँग्रेस मुक्त करण्यामध्ये अमित शहा यांचं खूप मोठं योगदान आहे. तरी सुद्धा काँग्रेसने पुन्हा एकदा अमित शहा यांच्याशी पंगा घेण्याची तयारी सुरू केलेली आहे. खरं तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण क्षेत्राचा कायापालट करण्याचा इरादा करून एका टास्क फोर्सची स्थापना केलेली आहे. त्यामुळे खरं तर सोमवारपासून पावसाळी अधिवेशनाचं कामकाज सुरू होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. परंतु सोमवारी कामकाज सुरू झालं. काँग्रेसने पुन्हा एकदा कामकाज बंद पाडलं, घोषणाबाजी सुरू केली. धर्मेंद्र प्रधान तो झाकी है, अमित शहा बाकी है, अशा प्रकारच्या घोषणा काँग्रेसवाले आणि त्यांचे मित्रपक्ष देऊ लागले. काँग्रेसने आपला अजेंडा स्पष्ट केलेला आहे. काँग्रेसला हे ठाऊक आहे की जोपर्यंत अमित शहा आहेत तोपर्यंत मोदी सरकारचा चिरा सुद्धा ढळणार नाहीये. आणि त्यामुळे अमित शहा यांना लक्ष करून काँग्रेसने 16 वर्षानंतर पुन्हा एकदा तोच खेळ सुरू केलेला आहे. सार्वजनिक जीवनामध्ये काँग्रेसचा लौकिक पडद्यावरच्या शक्ती कपूर सारखा आहे. तरी सुद्धा काँग्रेसवाले भारत भूषणचा साळसूद आव्हानात कायम जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत असतात. काँग्रेस नेतृत्वाला ही बाब माहिती आहे की आता विद्यार्थी संतापामध्ये आहेत. पेपर फुटीचं जे प्रकरण आहे त्याच्यामुळे विद्यार्थी धुमस्त आहेत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. आता या संतापाची तोफ अमित शहा यांच्या दिशेने वळवण्याचे प्रयत्न काँग्रेसचे नेते करतायत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमित शहा यांना एक पत्र लिहिलं आणि या पत्रामध्ये त्यांनी आरोप केलेले आहेत की जंतर मंतरवर जे आंदोलन झालं त्या आंदोलकांवर पोलिसांनी पेलेट गनचा वापर केला. बिहारमध्ये आंदोलकांच्या विरोधात AK-47 गोळीबार करण्यात आला. राहुल गांधी यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये अमित शहा यांच्याकडून खुलासा मागितलेला आहे. काँग्रेसचा जो या देशातला सत्ता काळ आहे त्या सत्ता काळातला त्यांचा जो इतिहास आहे तो आंदोलन चिरडण्याचा इतिहास आहे. इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या त्या काळामध्ये संतांनी गोवंश हत्या बंदीची मागणी करण्यासाठी संसदेवर एक मोर्चा नेला होता. मोर्चा अत्यंत शांततापूर्ण होता. परंतु या संतांवर गोळीबार करण्यात आला. अनेक संत या गोळीबारामध्ये मृत्युमुखी पडले. जनतेमध्ये जो संताप होता तो संताप चिरडण्यासाठी इंदिरा गांधी यांनी संपूर्ण देशाचं तुरुंग केलं. देशावर आणीबाणी लादली. UPA सरकारच्या काळामध्ये कितीतरी पेपर फुटले, परंतु राहुल गांधी आणि प्रियंका गांधी जे काँग्रेसचे नेते होते त्यांनी कायम सारवासारव केली आणि ही सगळी प्रकरणं दुर्लक्षित केली, दडपण्याचा प्रयत्न केला. ते काँग्रेसवाले मोदी सरकारला या पेपरफुटी प्रकरणानंतर धडे देण्याचा प्रयत्न करतायत. पेपरफुटी प्रकरणानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे. परंतु प्रधान सत्तेमध्ये असले काय नसले काय त्यावरून सरकारची मजबूती कधीच ठरणार नव्हती. धर्मेंद्र प्रधान हे विरोधकांचं लक्ष कधीच नव्हतं. त्यांनी तोंड देखील टीका धर्मेंद्र प्रधानांवर केली, त्यांचा राजीनामा मागितला. परंतु त्यांचा जो अंतिम उद्देश होता त्यांना हे सरकार उलथवायचं होतं. मोदी सरकार त्यांना नको होतं. परंतु विरोधकांच्या दुर्दैवाने आज भाजपकडे स्वतःचं बहुमत नसलं, हे मित्रपक्षांच्या आधारावर उभं असलेलं सरकार असलं तरी भाजपच्या आजवरच्या इतिहासातलं हे सगळ्यात मजबूत सरकार आहे. हे मी का म्हणतोय ते लक्षात घ्या. आजवर या देशामध्ये आघाडी सरकारांचा जो लौकिक आहे तो काही फारसा चांगला नाहीये. आघाडी सरकार म्हणजे बार्गेनिंग आणि ब्लॅकमेलिंग. जेव्हा जेव्हा त्या सरकारमध्ये असलेला मुख्य पक्ष अडचणीत येतो तेव्हा बाकीचे जे छोटे मोठे पक्ष त्या सरकारला पाठिंबा देत असतात. ते कायम या सरकारला खिंडीत गाठून काहीतरी वसूल करण्याचा प्रयत्न करतात, काहीतरी उकळण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याची तुलना जेव्हा आपण आताच्या आघाडी सरकारबरोबर करतो, ते NDA सरकार जे आता सत्तेमध्ये बसलेले आहे त्याच्याशी करतो, तेव्हा आपल्याला काय दिसतं? पेपरफुटी प्रकरण झालं, विरोधकांनी सरकारवर जबरदस्त टीकेचा भडीमार केला. परंतु सरकारमध्ये जे पक्ष सामील आहेत त्यापैकी एकही पक्षाच्या नेत्यांनी किंवा खासदारांनी सुद्धा ना पंतप्रधान नरेंद्र मोदी, ना अमित शहा, ना धर्मेंद्र प्रधान यांच्यावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष टीका केली. या सगळ्या मित्रपक्षांनी कमालीचा संयम दाखवला. हे सगळे पक्ष सरकारच्या पाठीशी अत्यंत ठामपणे उभे राहिले. आणि त्यामुळेच मी म्हणतोय 2014चं सरकार असो, 2019चं सरकार असो, 2024चं जे सरकार आहे ते या दोन्ही सरकारांच्या तुलनेमध्ये अत्यंत भक्कम आणि अत्यंत मजबूत अशा प्रकारचं सरकार आहे. अमित शहा यांनी सध्याच्या मोदी सरकारमध्ये त्यांची उपयुक्तता सिद्ध केलेली आहे. अमित शहा हे मोदी सरकारचं ब्रह्मास्त्र आहे. निर्णय कलम 370 हटवण्याचा असो, निर्णय CAA कायदा लागू करण्याचा असो, निर्णय स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम राबवण्याचा असो किंवा FCRA विधेयक संसदेमध्ये मांडण्याचा असो, संसदेत आणि संसदेच्या बाहेर अमित शहा यांची भूमिका अत्यंत महत्वाची राहिलेली आहे. आणि ही भूमिका रणनीती आखण्यापासून ही रणनीती अंमलात आणण्यापर्यंत अनेक ठिकाणी महत्वाची असते. एखादा पेशंट जाणार असं वाटत असताना अचानक तो खडखडीत बरा व्हावा आणि ऑलिम्पिकमध्ये 100 मीटरच्या रेसमध्ये उतरून पहिल्या नंबरवर यावा, तशी या सरकारची परिस्थिती आहे. 2024 मध्ये जेव्हा लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले तेव्हा
भाजपला 240 जागांवर रोखण्यात विरोधकांना यश आलं होतं आणि मित्रपक्षांच्या पाठिंब्याने केंद्रामध्ये भाजपचं सरकार अस्तित्वात आलं. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी पुन्हा एकदा विराजमान झाले. परंतु विरोधकांची अटकळ होती की फार फार तर 6 महिने हे सरकार टिकेल आणि त्याच्यानंतर हे सरकार धराशायी होईल. प्रत्यक्षात झालं भलतंच. आज 2 वर्षाचा काळ उलटून गेलेला आहे. हे सरकार अधिक भक्कम झालेलं आहे, अधिक मजबूत झालेलं आहे आणि कधी नव्हे इतकं मजबूत झालेलं आहे. आणि ही मजबूती एकाच नेत्यामुळे आलेली आहे आणि त्या नेत्याचं नाव म्हणजे अमित शहा. गेल्या 3 महिन्यामध्ये अमित शहा यांनी अशा काही खेळी खेळलेल्या आहेत की भाजपची ताकद वाढलेली आहे, एनडीएचा विस्तार झालेला आहे. 3 महिन्यापूर्वी एनडीएचं जे संख्याबळ होतं ते वाढलेलं आहे. 3 महिन्यापूर्वी एनडीएचं संख्याबळ 293 पर्यंत होतं, परंतु आता तृणमूल काँग्रेसचे फुटीर आणि उबाटा शिवसेनेचे फुटीर या खासदारांची या संख्येमध्ये भर पडलेली आहे आणि आता एनडीएच्या खासदारांची लोकसभेमध्ये असलेली संख्या 318 पर्यंत गेलेली आहे. कधी कधी असं होतं की आपण एका हेतूने विशिष्ट गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्या प्रयत्नांमुळे भलतीच गोष्ट साध्य होते. हे पावसाळी अधिवेशन सरकारसाठी अत्यंत महत्वाचं होतं, कारण या अधिवेशनादरम्यान नारी शक्ती वंदन विधेयक, डिलिमिटेशन विधेयक, सुधारित FCRA विधेयक संसदेच्या पटलावर मांडलं जाणार होतं आणि ही विधेयकं मंजूर होणं सरकारच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं होतं. त्यामुळे या विधेयकांसाठी जी आवश्यक संख्याबळ आहे ते मिळवण्याच्या दृष्टीने अमित शहा गेले 3 महिने प्रयत्न करत होते आणि त्यातून अनेक गोष्टी घडल्या आपल्याला सुद्धा माहिती आहेत. आणि त्यामुळे झालं काय की सरकारचं संख्याबळ वाढलं, एनडीएची ताकद वाढली आणि त्या ताकदीचा फायदा असा झालाय की संसदेमध्ये जे काय व्हायचं ते होईल या विधेयकांच्या बाबत. परंतु जेव्हा जंतर मंतरवर हे आंदोलन सुरू झालं त्याच्यानंतर सरकारच्या मजबूतीवर त्याचा किंचित सुद्धा परिणाम झाला नाही. सरकार या वादळामध्ये अत्यंत मजबूतीने उभं आहे अशा प्रकारचं चित्र भारताला दिसलं. जंतर मंतरच्या आंदोलनातून काँग्रेसला खूप मोठ्या अपेक्षा होत्या. त्यांना असं वाटत होतं की पेपरफुटीचं निमित्त झालेलं आहे आणि आम आदमी पार्टीने एक जबरदस्त स्क्रिप्ट लिहिलेली आहे. आम आदमी पार्टीचे नेते या आंदोलनाचे सूत्रधार आहेत, ते काँग्रेसला व्यवस्थित माहिती होतं. परंतु ज्या प्रकारे वातावरण तापवण्यात आलं होतं, काँग्रेसवाल्यांना सुद्धा असं वाटलं की आपल्याला सुद्धा 4 रोट्या या तापलेल्या तव्यावर शेकता येतील. त्यांचा असा प्रयत्न होता की या निमित्ताने भारतामध्ये नेपाळ किंवा बांगलादेश व्हावं, परंतु त्यातलं काही झालं नाहीये. झाला काय, फक्त शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. त्यामुळे काँग्रेसला एक गोष्ट लक्षात आलेली आहे, जर या सरकारला हलवायचं असेल, जर या सरकारला उकडून फेकून द्यायचं असेल तर नरेंद्र मोदी यांच्या आधी अमित शहा यांचा बंदोबस्त करणं अत्यंत गरजेचं आहे. कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन मागे घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतरचं जे चित्र आपल्याला दिसतंय ते नेमकं काय चित्र आहे हे लक्षात घ्या. अनेक लोकांनी या आंदोलनाच्या निमित्ताने मोदी द्वेषाचा कंड भागवण्याचा प्रयत्न केला. अनेक लोकांनी कायद्याची चौकट मोडण्याचा प्रयत्न केला. आता अशा सगळ्या लोकांना बिळातून सोडलं जात आहे, त्यांना बाहेर काढलं जात आहे आणि त्यांच्यावर कारवाई केली जाते. आणि त्याचा त्रागा तुम्ही सोशल मीडियावर बघितला असेल. अनेक लोकांनी व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत की पोलिसांनी आम्हाला कॉल केले, पोलिसांनी आम्हाला नोटीस बजावली, आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न होतोय. बरं, हा जो त्रागा करणारी मंडळी आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या 99% नाहीये. ही अशी मंडळी आहेत जी इन्फ्लुएन्सर आहेत किंवा जे उपरे आहेत, ज्यांचा विद्यार्थ्यांची पेपरफुटीशी दूरपर्यंत संबंध नाहीये. परंतु काँग्रेसला या संपूर्ण वातावरणामध्ये एक संधी दिसते. त्यांना असं चित्र निर्माण करण्याची संधी दिसते की अमित शहा यांनी अत्यंत कठोरपणे जंतर मंतरवर जे विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं ते मोडून काढलं. मोठ्या प्रमाणात लाठीमार केला, पॅलेट गनचा वापर केला, AK-47 आणि गोळीबार केला. अनेक ठिकाणी हे घडलं. असं चित्र काँग्रेस निर्माण करण्याचा प्रयत्न करते. एक संताप जो आहेच त्याच्यामध्ये एक नवी ठिणगी टाकण्याचा प्रयत्न करते आणि काँग्रेसचा असा प्रयत्न आहे, जी विद्यार्थ्यांची तोफ शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या दिशेने वळली होती आणि त्या संतापामुळे धर्मेंद्र प्रधान यांचा राजकीय बळी गेला. आता तशाच प्रकारचा प्रयोग अमित शहा यांच्या विरोधात करावा, अमित शहा यांच्या दिशेने या तोफेचं तोंड वळवावं आणि त्यांची सुद्धा विकेट काढावी. इथे एक गंमत आहे. कॉक्रोच जनता पार्टीने जंतर मंतरवरच्या आंदोलनाचं आयोजन केलं होतं आणि त्यांनी वारंवार हे स्पष्ट केलेलं आहे की आम्ही महात्मा गांधी यांच्या मार्गाने अहिंसात्मक आंदोलन चालवतोय आणि या आंदोलनामध्ये जी हिंसा होते, जी तोडफोड होते किंवा धमक्या देण्याचे जे प्रयत्न होत आहेत, अश्लीलता होते किंवा बिभत्सपणा होतोय, त्याच्याशी आमचा दूरपर्यंत संबंध नाहीये. आणि त्यांनी हात झटकलेले. त्यांनी असं सांगितलंय की या आंदोलनामध्ये काही उपरे घुसले होते आणि त्या उपऱ्यांनी हा सगळा उत्पात घडवलेला आहे. म्हणजे थोडक्यात काँग्रेस जनता पार्टीने सरकारला कोरा चेक दिला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही या उत्पात माजवणाऱ्या लोकांवर कारवाई करू शकता. आणि पोलीस कारवाई करतायत. पोलिसांची कारवाई अत्यंत धडक आहे आणि येत्या काही दिवसामध्ये सोशल मीडियावर हे आपल्याला सातत्याने दिसत राहील की लोक रडतायत, लोक बिलगतायत आणि लोक आक्रोश करतायत की पोलीस आमच्यावर अत्याचार करतायत. म्हणजे त्यांनी जी कर्म केली त्याची फळं आता त्यांना भोगावे लागतायत. ही गोष्ट तीच मंडळी सोशल मीडियावर ओढून सगळ्यांना सांगणार आहेत.
याच्यातून काँग्रेसला फक्त एक गोष्ट साध्य करायची आहे. त्यांना अमित शहा यांच्या विरोधात एक नरेटिव्ह निर्माण करायचं आहे. अमित शहा तरुणांना चिरडण्याचा प्रयत्न करतायत. अमित शहा आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करतायत. अमित शहा तरुणांना धाकात घेण्याचा प्रयत्न करतायत, जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारचं आंदोलन सरकारच्या विरोधामध्ये होऊच नये. काँग्रेसला फक्त अमित शहा यांच्या डोक्यावर खापर फोडायचं आहे, त्यांना बदनाम करायचं आहे आणि प्रयत्न करायचा आहे की धर्मेंद्र प्रधान यांच्याप्रमाणे अमित शहा यांची सुद्धा विकेट पडावी. इथे पुन्हा अमित शहा टार्गेट नाही आहेत. अमित शहा यांची जोपर्यंत विकेट पडत नाही तोपर्यंत सरकारला कोणताही धोका निर्माण होणार नाही हे काँग्रेसला माहिती आहे. त्यांना अमित शहा यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांची विकेट पाडायची आहे. हा प्रयत्न काँग्रेसने 16 वर्षापूर्वी सुद्धा केला होता. 2010 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, अमित शहा गुजरातचे गृहमंत्री होते, त्या काळामध्ये सोहराबुद्दीन शेख या गुंडाचं एन्काउंटर झालं होतं. या प्रकरणामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना गोवण्याचा प्रयत्न तत्कालीन युपीए सरकारने केला होता. सीबीआयने या प्रकरणाचा तपास सुरू केला. आधी अमित शहा यांना अटक केली आणि अमित शहा यांच्या तोंडून हे वदवून घेण्याचा प्रयत्न केला की हे जे एन्काउंटर झालंय त्या प्रकरणाशी कुठेतरी नरेंद्र मोदी यांचा संबंध आहे. नरेंद्र मोदी यांनी ते आदेश दिले होते. सीबीआयला फक्त एवढंच वदवून घ्यायचं होतं. परंतु अमित शहा आहेत, नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्वासू, अत्यंत निकटवर्ती आणि अत्यंत जवळचे सहकारी. अमित शहाने ते केले नाही ज्याची युपीए सरकारला अपेक्षा होती, ज्याची सीबीआयला अपेक्षा होती. जे घडलंच नव्हतं ते सांगण्याची अमित शहा यांची अजिबात तयारी नव्हती. त्यांनी तोंड बंद ठेवलं. त्यांनी नरेंद्र मोदी यांचं नाव घेतलं नाही, जे नाव घ्यावं अशी युपीए सरकारची इच्छा होती, सीबीआयची इच्छा होती. आणि त्याचा परिणाम असा झाला की काही वर्ष कोर्टामध्ये हा खटला चालला आणि अखेर सर्वोच्च न्यायालयाने अमित शहा यांना या प्रकरणामध्ये निर्दोष प्रमाणपत्र देऊन टाकलं, म्हणजे त्यांची मुक्तता केली. आता जे नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ले करण्याची विरोधकांची इच्छा आहे, त्यांना माहिती आहे की नरेंद्र मोदी आणि विरोधकांच्या मध्ये एक मजबूत भिंत आहे, एक मजबूत तटबंदी आहे आणि ही तटबंदी आहे अमित शहा या व्यक्तीची. जोपर्यंत अमित शहा या सरकारच्या सोबत आहेत तोपर्यंत या सरकारचं आपण काहीही वाकडे करू शकत नाही. या सरकारचा चिरा ढळणं तर खूप दूरची गोष्ट, या सरकारवर सध्या आपण उरखडा सुद्धा आणू शकत नाही. हे काँग्रेसवाल्यांना माहिती आहे, हे राहुल गांधी यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आता धर्मेंद्र प्रधान यांच्या नंतर अमित शहा यांना लक्ष करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होतोय, काँग्रेसकडून होतोय. अनेक स्वप्न रात्रीच्या गाढ झोपेत पडतात, अनेक स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहिली जातात. काँग्रेसवाले झोपेत असो किंवा उघड्या डोळ्याने एक स्वप्न गेली अनेक वर्ष सातत्याने बघतायत. ते स्वप्न म्हणजे पुन्हा एकदा या देशामध्ये काँग्रेसची सत्ता येईल, नरेंद्र मोदी यांचं सरकार पायउतार होईल, राहुल गांधी या देशाचे पंतप्रधान होतील. सत्तेची सूत्र हाती आल्यानंतर पुन्हा एकदा या देशामध्ये तशाच प्रकारची लूटपाट करता येईल, देशाला व्यवस्थित लुटून आपले खजिने भरता येतील. हे स्वप्न प्रत्यक्षात येण्याची शक्यता अगदीच कमी आहे. गेल्या 16 वर्षामध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. काँग्रेस प्रचंड दुबळी झालेली आहे. अमित शहा यांची राजकीय ताकद आणि राजकीय वजन दोन्ही प्रचंड वाढलेलं आहे. काँग्रेसची परिस्थिती आज अशी आहे की काँग्रेस स्वबळावर या देशामध्ये एक आंदोलन रेटू शकत नाही. त्यामुळे दुसऱ्याने तयार केलेल्या हवेवर स्वार होण्याचा प्रयत्न नेहमी काँग्रेसचे नेते करत असतात आणि काँग्रेसवाले तेच करतायत. काँग्रेसची परिस्थिती जर मजबूत असती, राहुल गांधी हे प्रभावी विरोधी पक्ष नेते असते, तर परदेशातून एका कॉकरोचची आयात या देशामध्ये करावी लागली नसती आणि त्याच्या मार्फत या देशामध्ये सरकारच्या विरोधात आंदोलन रेटावं लागलं नसतं. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर राजेश शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या भावना कमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त करा. नमस्कार, धन्यवाद.